नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्यामध्ये विहित केलेल्या त्यांच्या कार्यालयास सादर करावयाच्या मागणीपत्राचा नमुना जो आहे, तर याच्यामध्ये जी वेगवेगळी पदे निर्माण केलेली आहेत आणि ती पदे कोणती आहेत आणि आरक्षणानिहाय त्या पदांमध्ये पदाची संख्या किती आहे हे याचा आपण तपशील पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, तर विभागाचं नाव काय आहे, तर नगर विकास विभाग याचं हे परिपत्रक आलेलं आहे. आणि यात काय सांगितलेलं आहे, तर जे पदाचा संवर्ग आणि त्याचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये नवीन जे पद आहे ते निर्माण केलेले आहेत पदे, आणि ही जी नवीन पदे निर्माण केली आहेत त्या सर्व पदांचा या ठिकाणी आरक्षणानिहाय समांतर आरक्षण असेल किंवा शैक्षणिक आरक्षण असेल तर याचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये पदाचं नाव जे आहे ते सहाय्यक नगर रचनाकार महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा गट क्रमांक 1, तर याचं जे पद आहे आणि हे जे पद आहे ते MPSC मार्फत भरलं जातं. पदाची श्रेणी आहे ती गट ब ची श्रेणी आहे आणि याच्यामध्ये हे पद आहे ते राजपत्रित पद आहे. तर या पदासाठी बघा वेतन श्रेणी 41,800 ते 1,32,300 पर्यंत आहे आणि याची जी लेवल असणार आहे ती S15 ही लेवल असणार आहे या पदाची. तर याच्यामध्ये बघा एकूण पदे भरवायची जी संख्या आहे ती 148 इतकी पदे निर्माण नव्याने केली जाणार आहेत आणि पदांची संख्या ही 148 आहे. तर ही जी 148 पदे आहेत या सर्व पदांचा आरक्षण निहाय तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण अनुसूचित जातीचं आरक्षण बघू. तर याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी साधारणपणे पदे ही 11 आहेत. त्याच्यामध्ये महिलांसाठी 6 आहेत. त्याच्यानंतर माजी सैनिक 3 पदे आहेत. प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी 1 पद आहे आणि अनाथांसाठी या सर्व गटांमधून 1 आणि दिव्यांगासाठी एकूण 6 पदे राखीव ठेवण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो प्रवर्ग आहे तो म्हणजे अनुसूचित जमाती. याच्यासाठी सर्वसाधारण गटासाठी एकूण 4 पदे आहेत. महिलांसाठी 2 पदे आहेत. त्याच्यानंतर माजी सैनिकासाठी 1 पद आहे आणि बाकीच्यासाठी पद नाही आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो गट आहे किंवा पुढची जी कास्ट आहे ती विमुक्त जाती याच्यासाठी एकूण 2 पदे आहेत. त्याच्यामध्ये महिला 1 पद आहे आणि अनाथासाठी याच्यामध्ये 1 पद देण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये भटक्या जमाती याच्यामध्ये सर्वसाधारण 2 पदे आहेत. महिलांसाठी 1 पद आहे आणि माजी सैनिकासाठी पण 1 पद देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर भटक्या जमाती क याच्यासाठी एकूण 3 पदे आहेत. त्याच्यामध्ये महिलांसाठी 1 आणि माजी सैनिकासाठी 1 देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर भटक्या जमाती ड याच्यामध्ये 1 पद आहे आणि 1 पद सर्वसाधारणसाठी आहे आणि 1 पद हे सामान्य म्हणजेच जनरल कॅन्डिडेटसाठी आहे. त्याच्यानंतर पुढचा जो गट आहे तो म्हणजे विशेष मागास प्रवर्ग. याच्यासाठी एकूण 2 पदे आहेत सर्वसाधारणसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 1 पद आहे. त्याच्यानंतर इतर मागास प्रवर्ग ज्याला आपण OBC म्हणतो, याच्यामध्ये सर्वसाधारण गटासाठी 15 पदे, महिलांसाठी एकूण 9 पदे आहेत आणि माजी सैनिकासाठी 5 पदे व प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी 2 पदे या ठिकाणी निर्माण केली जाणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे SEBC. याच्यामध्ये एकूण 8 पदे आहेत. 8 मधील महिलांसाठी 4 पदे आहेत आणि माजी सैनिकासाठी 2 आहेत आणि प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी 1 पद आहे. त्याच्यानंतर पुढचा EWS प्रवर्ग आहे. EWSसाठी एकूण सर्वसाधारण गटासाठी 8 आहेत, महिलांसाठी 4 आहेत. त्याच्यानंतर माजी सैनिकासाठी 2 आहेत आणि प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी 1 पद राखीव ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जी अराखीव पदे आहेत त्याच्यामध्ये एकूण सर्वसाधारण पदामध्ये 31 पदे आहेत. त्याच्यानंतर महिलांसाठी 30% आरक्षणाप्रमाणे एकूण 13 पदे आहेत. त्याच्यानंतर माजी सैनिकासाठी 6 आणि प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी एकूण 2 पदे निर्माण करण्यात आलेले आहे. आणि या सर्व प्रवर्गामधून अनाथांसाठी 1 पद निर्माण करण्यात येणार आहे आणि दिव्यांगासाठी एकूण 6 पदे निर्माण करून राखीव ठेवण्यात आलेली आहेत. तर अशी एकूण पदांची संख्या ही 148 इतकी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मागणीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या ठिकाणी त्यांच्या कार्यालयास पाठवलेलं आहे. तर येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये ही जी पदे आहेत ती निर्माण होऊन याची ॲडव्हर्टाइजमेंट
येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण आपला जो अभ्यास आहे तो सातत्यपूर्ण नियोजन पद्धतीने चालू ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट द्यायची होती. आपल्याला आपला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील. तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.